तर प्रश्न दिसायला थोडा किचकट वाटतंय. आणि काल आपण जे केलं का, कालचं आठवतंय का? काल जवळपास हाच प्रश्न होता. काल कसा होता बघा, कालची गोष्ट. दोन आकड्यात आपल्याला गुणाकार 24 दिलता. कालचं आठवतंय का? आणि त्या दोन आकड्याच्या वर्गाची बेरीज 52 असं काहीतरी होतं बघा. कालच्या ह्याच्यात दोघांचा गुणाकार 24 आणि दोघांच्या वर्गाची बेरीज 52. तर त्या दोन संख्यांची बेरीज आपण काढली होती 10 काहीतरी आलती बघा. 10 चालते की. तिथं आपण डायरेक्ट गेलतो. काल बी आपण सूत्र वापरणार होतो, पण इथं आपल्याला सूत्र वापरावंच लागेल तर मिळ लागते. पण लय आवड नाही सूत्र ते. तुम्ही कधी काय काना खाऊन गेला असं सूत्र, ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2ab. हा सूत्र बघितल्याने वाटतंय का? हिचं सूत्र बघितलं असेल असं बघत याचं उत्तर येते. दिसायला आबा बाबा असं वाटतंय, किचकट आहे असं वाटतंय, पण ह्याच्यामध्ये काही नाही. आता या इकडं आपल्या किंमत कशाची काढणार? एवढ्याची किंमत काढणार. ह्याला थोडं बाजूला तुम्ही आणू का? साईडला आणू. वह्या बंद करून फक्त बघा. ए अधिक बी प्लस बी, ए छेद बी प्लस बी छेद ए. दुसरं तिसरं काहीच नाही. अपूर्णांक आहे तर 2 आहे. अपूर्णांकाची बेरीज आहे. काय? ही दोन अपूर्णांक आहेत आणि ह्या अपूर्णांकाची काय तर बेरीज आहे. आता ह्याचे स्टँडर्ड नियम काय आहेत आम्हाला माहित नाही. छेद समान करण्यास होतं शाळेमध्ये, आम्हाला त्याच्याशी मतलब नाही. काय तर करून आपल्या उत्तर आणायचं काय बी करून, हो की नाही? तर छेद समान नाही आहेत का वेगळ्या द्यायचे? काय तर बेरीज करायची आपल्याला. बेरीज करताना आपण खालचे बघतो तर खालचं सारखं आहे की वेगळं आहे? वेगळं असल्यास आपण खालच्या गुणाकार खाली करतो. बी गुणिले ए म्हणजे ए गुणिले बी होते का? तर गुणाकारात आकड्याची बदलाबदली जमते की. 4 आटम किती होते? 4 आटम आणि 8 चौक किती होते? 7 आठी आणि 8 7. तसं गुणाकार अलीकडला पलीकडला अलीकडे जमते की नाही? बी गुणले ए म्हणजे ए गुणले बी राहते की नाही? म्हणजे इथं काय आलं तर ए गुणले बी ए बी होता. काही चिन्ह नसते म्हणजे गुणले असते. पुढं आता तिरपा गुणाकार करायचा. आता अपूर्णांकाची बेरीज करताना छेद समान नसल्यास खालच्या गुणाकार खाली आणि तिरपा गुणाकारवर एचा आणि एचा गुणाकार एचा वर्ग होईल की नाही? प्लस इथं प्लस आहे. बीचा आणि बीचा गुणाकार म्हणजे आपल्याला किंमत एवढ्याची काढणार, हो का नाही? या थोडे इकडे सूत्र खाली आलं तुम्ही ते. ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2ab. सरकारनं आपल्याला ए ची आणि बी ची बेरीज 8 आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे ह्याची बेरीज 8 आहे म्हणले की नाही? मग ह्या ए प्लस बी च्या बदल्यात मी 8 लिहिल्या जमल का? ही म्हणजे ही होय का? आता इथं आहे ना यादी 8 कंसाचा वर्ग करा किंवा नुसता वर्ग करा, बरोबर. ही जशातच खाली घ्या. ए अधिक वर्ग अधिक बी वर्ग बरोबर 2 ला 2. हा इथं अधिक असेल 2 ला 2. इथं चिन्ह कोणतं असतंय? ए बी ची किंमत सरकारने दिली आपल्याला. तिथं एचा आणि बीचा गुणाकार किती आहे म्हणले? तर इथं टाकलं 4. काय अर्थ टाकलं? त्याचा वर्ग करा, त्याचा गुणाकार करा. 8 चा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग प्लस बे चोक. ह्या 8 ला मला बरोबरच्या इकडे आणायचं आहे. 8 तिकडे का करू आलंय? इकडे येऊन काय करील? आता 4च क्रिया. प्लस असले मायनस असले की प्लस, गुणिले असले भागिले असले गुणिले. तिकडे का करू आले? इकडे येऊन काय करील? 64 मायनस 8 बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग. 64 मधून 8 करा 56 बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग. एवढ्याची किंमत किती आली? ए अधिक एक वर्ग अधिक बी वर्गाची किंमत किती आली? या इकडे हो का. आपल्याला ह्याची किंमत काढणं होतं म्हणजे ह्याची किंमत काढणार. ही म्हणजे ही आहे की नाही? ह्याचं रूपांतर आपण ह्याच्यात केलंय. ही तिकडे कुठं बघितल्याने वाटायलंय का? तेव्हा वरची जी आता ही लाईन आहे, लाईनच्या वरचं तिकडे कुठे दिसणार आहे का तुम्हाला? ए वर्ग अधिक बी वर्ग दिसायला की नाही? त्याची किंमत किती आली आहे? म्हणजे एवढ्याच्या वरी काय टाकू मी आता? ही कुठे तिकडे एवढ्या परिसरात ही कुठे दिसते का? बरोबर किती आहे? बस सगळं जमलंच. मग 4 1 4, 4 चा बडा 5 याच्यापर्यंत हे पूर्ण 16 झाले. 4 1 चोक 16. म्हणून आपल्या खालच्या किंमत असते का? म्हणून आपल्या प्रश्न उत्तरात 14 पर्याय क्रमांक. दिसायला वाटतं अवघड आहे असं वाटते, पण ती कसं प्रश्न बघितला तुम्ही जी तुमची म्हणजे फिलिंग होत्या प्रश्नाच्या त्याला विचार करून दिला आहे. त्याला असं वाटतं की परीक्षा देणारी पोरं म्हणजे भित्री आहेत, त्यांना असं माहित आहे की म्हणजे हे फाडून घेतात. पण आपण ही बघितल्यास फाडून घ्यायचा, फक्त दिमाग छान ठेवायचा. ही आठवलं की सगळे कार्यक्रम म्हणजे गाठी सोडत चालत. तुम्ही गाठी सोडलं का कधी? हाताच्या पोत्याच्या, तांदळाच्या पोत्याच्या सगळ्या गाठी सोडावं लागतात का? त्याला एकच गाठ असते बघा.
तसं हो का ती एकच गाठी इथं एक गाठ सुटली का बाकीच्या गाठी सरकून सुटत जातात ही सगळ्या गर सुटल्यात की नाही म्हणजे एकदा एक गाठ मेन गाठ सुटली की कधी खाली निघाली ती आज पताच लागणार आपल्याला लिहून घ्या